सध्या तुम्ही टीव्ही लावा किंवा सोशल मीडिया स्क्रोल करा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच नावाची हवा आहे, ते तुकाराम मुंडे. काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंडे साहेबांनी पतंजली सारख्या देशामधील बलाढ्य अशा ब्रँडवरती 73 लाखांची मोठी कारवाई केली, त्यानंतर मुंडेंनी कारवाईचा धडाका सुरू केला. अवघ्या 8 दिवसांमध्ये मुंडे साहेबांनी अख्खं राज्य हादरवून सोडलंय. आधीचे अधिकारी काय करत होते देव जाणे, पण मुंडे साहेबांनी पदभार स्वीकारताच अवघ्या 8 दिवसामध्ये 130 पेक्षा जास्त ठिकाणी छापे टाकले आहेत. 86 पेक्षा जास्त आस्थापनं सील केली आहेत आणि तब्बल 102 पेक्षा जास्त गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. 1,58,00,000पेक्षा जास्त रुपयांचे विषारी आणि भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. फक्त अन्न पदार्थच नाही, तर थेट मृत्यूच्या व्यापाऱ्यांवरती त्यांनी हात टाकलाय. मुंबई ठाण्यामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळणारे बनावट सर्जिकल ग्लोव्हजचं मेडिकल रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर मुंडेंनी भिवंडीमध्ये चक्क 6 टन विषारी मिथेनॉलचा साठा जप्त केला आहे. आता विचार करा, हे विषारी रसायन जर बाजारामध्ये गेलं असतं तर किती लोकांचा जीव गेला असता. जालन्यामध्ये एफडीएची गाडी येताना पाहून भेसळखोरांनी 350 किलो बनावट खवा हा थेट शेतामध्ये फेकून पळ काढलाय. वाशीमध्ये 29 लाखांचे केमिकलयुक्त आंबे त्यांनी पकडलेत, तर पुण्याच्या दौंड इंदापूरमध्ये साखरेची भेसळ करून बनवला जाणारा हजारो किलोंचा गूळ त्यांनी पकडला आहे. इतकंच काय, तर नागपूर आणि धुळ्यात संयुक्त कारवाई करून तब्बल 23 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या सगळ्या कारवाईचा सर्वात सुंदर परिणाम बघा. दुधामधील भेसळ रोखल्यामुळे भेसळखोर बाजारामधनं गायब झाले आणि प्रामाणिकपणे दूध काढणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांच्या दुधाला आता योग्य भाव मिळू लागलाय. आणि याच आनंदामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी एका IAS अधिकाऱ्याच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घातला. हा केवळ सत्कार नाही, हा दलालांच्या जाचामधनं मुक्त झालेल्या सामान्य शेतकऱ्यांचा आनंद आहे. या सगळ्या धडाक्यामध्ये सोशल मीडियावरती सध्या एक भलतीच चर्चा रंगली आहे. तुम्हीही व्हॉट्सॲपवर वाचलं असेल की तुकाराम मुंडेंनी वडापाव, भजी किंवा खाद्यपदार्थांसाठी वर्तमानपत्रांचा कागद वापरण्यावरती बंदी घातली आहे आणि आता त्यांना थेट जेल होणार आहे. पण यामागचं खरं सत्य काय आहे माहिती आहे? तुकाराम मुंडेंच्या नावानं चांग भलं सुरू झालं आहे, हे खरं आहे. वर्तमानपत्रांच्या कागदावरती खाद्यपदार्थ देण्यास बंदी घालण्याचा हा आदेश आजचा नाहीये, तर तो पूर्वीचाच आहे. वर्तमानपत्राच्या शाईमध्ये असणारं केमिकल हे आपल्या पोटामध्ये जातात आणि त्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून FDAनं हा नियम खूप आधीच काढला होता. आदेश जुनाच आहे, पण सध्या मुंडे साहेबांच्या नावाचा असा काही धसका बसलाय की जुने कायदे सुद्धा लोक मुंडेंचा नवा आदेश म्हणून शेअर करतायत. म्हणजेच हा नियम आधी देखील होता, पण त्याची भीती निर्माण होण्यासाठी तुकाराम मुंडे नावाचा ब्रँड पुरेसा ठरलाय. संपूर्ण महाराष्ट्रामधनं एक गोष्ट स्पष्ट होतीये, जी यंत्रणा वर्षानुवर्ष शांत बसली होती, ती एक खमका अधिकारी येताच अवघ्या काही दिवसातच ॲक्शन मोडवरती आली आहे. कायदा तोच आहे, कर्मचारी तेच आहेत, पण तो चालवायला जी इच्छाशक्ती लागते ती तुकाराम मुंडेंनी दाखवून दिली आहे. यामध्ये एक मोठी काळजी पण आहे. मुंडे साहेबांच्या मागच्या 21 वर्षांमध्ये 25 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. कारण जेव्हा जेव्हा ते भ्रष्टाचारांचे खिसे रिकामे करतात, तेव्हा काही बड्या लोकांचे हितसंबंध धोक्यात येतात. दरम्यान आज त्यांनी जनतेसाठी टोल फ्री क्रमांक 180 022 23 65 जारी केले आहेत. मुंडे साहेबांना या खात्यामध्ये काम करायला पूर्ण वेळ मिळाला पाहिजे. दरम्यान मुंडे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी हे सिस्टीममध्ये कायमस्वरूपी असले पाहिजेत. यावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.